तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 20 सॉल्व्ह करणार आहे. द रेशो ऑफ द करंट I2 अपॉन I1 इन द गिवन सर्किट इज. तर रेशो फाइंड करायचा आपल्याला करंट I2 अपॉन I1चा या दिलेल्या सर्किटमध्ये, आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ॲझ्युम निग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. जो काही सेल आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स काय आहे, निग्लिजिबल. तर या ठिकाणी आपल्याला ती सर्किट दिलेली आहे. तर या सर्किटमध्ये हा रेजिस्टन्स 2 ओहमचा आहे. त्याला बॅटरी सेल कनेक्ट केलेला आहे ज्याचा EMF 2 व्होल्ट आहे आणि त्याच्यातून करंट I2 पास होणार आहे. ओके. तर या ठिकाणी नेक्स्ट सेल आहे ज्याचा EMF पुन्हा 2 व्होल्टचा आहे, करंट I1 पास होणार आहे आणि त्याला 4 ओहमचा रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. त्याच्या डायगोनली अपोजिट कॉर्नरला आणखीन एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे ज्याची व्हॅल्यू 4 ओहम इतकी दिलेली आहे. तर याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, तर ते आहे 1/2, बी ऑप्शन आहे 1, सी ऑप्शन आहे 2 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 4. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल तर आपण याला सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे I2 डिवायडेड बाय I1 इतका. ओके. तर त्यासाठी तुम्हाला सर्किट दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे सर्किटचं जे सेल आहे त्याचं इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला निग्लिजिबल या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. ओके. तर सर्वात पहिले आपण या ठिकाणी काय करणार आहे, ती डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला करंट दिलेला आहे, त्याच्यानंतर निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि इकडे जो आहे तो कोणता आहे तर पॉझिटिव्ह टर्मिनल. ओके. आणि त्याचं जे EMF दिलेलं आहे पोटेन्शियल ते किती दिलं आहे तर 2 व्होल्ट एवढं त्याचं पोटेन्शियल दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक रेजिस्टर दिलेला आहे आणि या रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती किती दिली आहे तर 4 ओहम एवढी त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके. त्यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा एक सेल दिलेला आहे, हा त्याचा निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि त्याच्या बिलो आपल्याला एक पॉझिटिव्ह टर्मिनल दिलेलं आहे. ओके. आणि याचं जे पोटेन्शियल आहे ते किती दिले आहे तर 2 व्होल्ट एवढं त्याचं पोटेन्शियल दिलेलं आहे. त्याला पुन्हा एक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे ज्याची व्हॅल्यू आहे किती तर 2 ओहम इतकं रेजिस्टन्सची ते व्हॅल्यू आहे. त्यानंतर डायगोनल जे पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये पण एक रेजिस्टर या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे आणि त्या रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे तर ती आहे 4 ओहम इतकी. ओके. आणि याच्यातून करंट पण दिलेला आहे. याच्यातून जो करंट पास होतोय तो किती दिला आहे तर I1 इतका. मग I1 करंट याच्यातून का ना तर पास होणार आणि याच्यातून जो करंट पास होतोय तर तो दिलेला आहे तुम्हाला I2 इतका करंट दिलेला आहे. ही दोन्ही करंट इकडून येणारा I1 आणि इकडून येणारा I2 हे दोन्ही मीट होणार आणि याच्यातून जो करंट पास होणार तो किती असेल I1 प्लस I2. आता या पॉईंटला आल्यानंतर I1 इकडे गेला म्हणजे I2 करंट जो आहे तो या ठिकाणी पास होणार. इथं निगेटिव्ह टर्मिनल हा पॉझिटिव्ह, ये निगेटिव्ह आहे, ये पॉझिटिव्ह. ओके. अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट तुम्हाला पहिलं साईन प्लस घ्यायचं रेजिस्टरसाठी आणि दुसरं मायनस. इथं प्लस येईल, इथे मायनस. सिमिलरली इकडे प्लस येईल, इकडे मायनस. करंट असा चालला आहे म्हणजे इकडे प्लस येणार, इकडे काय होणार तर मायनस. ओके. आणि आपल्याला काय फाइंड करायचा, करंटचा रेशो फाइंड करायचा I2 डिवायडेड बाय I1 आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. ओके. मग याला आपण लेबलिंग देऊन टाकू. A पॉईंट घेतला, B घेतला, इकडचा C घेतला आणि इकडचा काय घेतला D घेतला. ओके. तर वरचा एक ब्रांच आपण लूप या ठिकाणी कन्सिडर करू. इन लूप BCDB आणि यूज करायचा आपल्याला KVL बाय KVL क्रिप्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपण या ठिकाणी यूज करणार. तर पहिला जो ब्रांच आहे BC, B2C मध्ये लास्टचा साइन आहे प्लस, मग तो झाला +2. पुढे जर गेला तर हा मायनस. ओके. रेजिस्टन्स 4 आहे आणि जो करंट आहे तो किती तर I1 इतका आहे. त्याच्या पुढे जर गेला तर CD पासून नंतर DB आहे, D पासून तर B, लास्टचा साइन मायनस आहे, रेजिस्टन्स आहे 4, पण जो करंट आहे तो करंट किती आहे I1 प्लस I2 इतका. सर्किट कंप्लीट झालं, इज इक्वल टू करायला 0. ओके. आता हे दोन्ही टर्म मायनस आहे, राईट साईडला काय होणार आहे प्लस. मारायला 4I1 या 4ने याला मल्टिप्लाय करू प्लस 4I1 प्लस 4I2 इज इक्वल टू करायला 2. ओके. आता या दोघांचे जर ॲडिशन केलं तर 4 + 4 किती झाला 8I1 प्लस 4I2 इज इक्वल टू 2. आता हे सगळे नंबर 2च्या टेबलमध्ये, मग याला 2ने काय करू डिवाइड करू. याला जर 2ने डिवाइड केलं तर भेटेल 4I1, याला जर 2ने डिवाइड केलं तर 2I2 आणि याला जर 2ने डिवाइड केलं तर याला 1. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. ओके. सिमिलरली आता खालचा लूप आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचा आणि पुन्हा KVL त्या ठिकाणी आपण यूज करणार आहे. ओके. इन लूप इथून B पासून सुरुवात करू, नाहीतर A पासून सुरुवात करू. BADB
BA/DB काय यूज करायचं KVL बाय युझिंग KVL क्रिप्चॉस व्होल्टेज लॉ या ठिकाणी यूज करायचा. तर पहिलं जे ब्रांच आहे BA, B पासून A कडे लाचा साईन प्लस आहे मग तो +2 झाला. पुढे जर गेला इथं मायनस साईन आहे, रेजिस्टन्स 2 ओहमचा आहे आणि करंट किती आहे I2. त्याच्या पुढे जर गेलात कोणतं DB, D पासून तर B पर्यंत लाचा साईन मायनस, रेजिस्टन्स किती आहे 4 आणि जो करंट आहे तो किती आहे I1 + I2. सर्किट कंप्लीट झालं इज इक्वल टू काय आला 0. ओके. आता ही दोन्ही मायनस आहे, राईट साईडला काय होणार आहे प्लस, म्हणजे करायला 2I2 मायनसचं काय होणार प्लस 4 ने मल्टिप्लाय करा 4I1 + 4I2 इज इक्वल टू करायला 2. मग पहिले I1 ची टर्म लिहिणार, मग 4I1 2I2 + 4I2 तो किती झाला 6I2 इज इक्वल टू करायला 2. याला 2 ने आपण काय करू डिवाइड करून टाकू. 2 ने डिवाइड केलं तर 2I1 हा झाला 3I2 इज इक्वल टू 1. हे झालं किती नंबरचं इक्वेशन, सेकंड नंबरचं इक्वेशन या ठिकाणी झालं. जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर बघितलं तर राईट साईडला इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे, म्हणजे राईट साईड सेम आहे, याचा अर्थ लेफ्ट साईड पण काय असणार सेम असेल. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 चला इक्वेशन 1 च्या लेफ्ट साईडला काय आहे 4I1 + 2I2 आणि इकडे आहे 2I1 + 3I2. आपल्याला I2 डिवाइडेड बाय काय करायचं I1 फाइंड करायचं. मग इकडे प्लस इकडे काय करा मायनस, मग 4I1 - 2I1 इकडे राहिला 3I2 आणि इकडे हा प्लस 2I2 होता, इकडे जाताना काय होणार -2I2. 4I1 - 2I1 किती राहिला 2I1. 3I2 - 2I2 तो किती राहिला फक्त I2. आणि आपल्याला रेशो फाइंड करायचा I2 डिवाइडेड बाय I1. बरोबर आहे, म्हणजे आपलं काय राहील फक्त 2 राहील. मग काय भेटलं आपला I2 डिवाइडेड बाय I1 तो किती राहिला तर 2. ओके. मग या करंटचा जो रेशो आहे I2 डिवाइडेड बाय I1 हा भेटला किती तर 2. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर C जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन C. ऑप्शन C म्हणजेच काय I2 डिवाइडेड बाय I1 इज इक्वल टू 2.